महाज्योती किंवा त्या ओबीसी खात्याला अधिक मदत द्यावी, कारण विद्यार्थ्यांचे पैसे द्यायचे आहेत, महाज्योतीचे जे आहेत ऑफिस बांधायचे आहेत, वसतिगृह बांधायचे आहेत, तर त्यासाठी निधी अपुरा पडतो आहे. आणि जमिनी तर ते सगळं ते नोट करून बावनकुळे साहेब म्हणाले की मी, आणि ते अर्थ खात्याचे लोकसुद्धा होते ते सगळे, तर ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही या सगळ्याचा विचार करून निधीची सुद्धा व्यवस्था करू. प्रमुख उद्देश तोच होता की जे इतर ठिकाणी आहे, कारण मी अनेक वेळा सांगितलेले की कोणावर अन्याय होऊ देऊ नका. वेगवेगळे घटक आहेत, सारथी, आरती, बार्टी, मनारटी वगैरे वगैरे वगैरे, तर त्याप्रमाणे त्याचा विचार करावा आणि त्याच्यामध्ये कुठे अनोमली होऊ नये. आणि ते कुठे कुठे अनोमली झालेले आहेत, कुठे कुठे म्हणजे चुका झालेल्या आहेत असं आम्हाला वाटतं की इथे एवढे द्यायला पाहिजे होते, एवढेच दिले, यांना 5 रुपये दिले, यांना 1 रुपया दिला. तर त्या गोष्टी ज्या आहेत आम्ही त्यांच्या निदर्शनास आणलं, बघा हे असं असं आहे, ते त्याच्यामध्ये सुधारणा करतायत. महायुतीच्या समन्वय समितीची देखील बैठक होणार आहे. त्याचे सदस्य आहात. खरं तर महामंडळ असतील किंवा पालकमंत्री पदाचा विषय असेल मागच्या दिवसांचा, त्या संदर्भात काही चर्चा होऊन अपेक्षित आहे का? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची नाही, तर मला तर आता असं आहे ना, जसे तुम्ही काही प्रश्न विचारता तसं तिथे आम्ही पण अनेक गोष्टीवर चर्चा करत असतो. याचं काय, त्याचं काय, त्याचं काय. आता त्याच्यामध्ये नक्की किती अधिकृत किती आहे आणि अनधिकृत किती आहे, अनधिकृत ते आता काय सांगता येणार. चर्चा होणार अनेक गोष्टींवर. काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अशी माहिती मिळाली. भेट कशा संदर्भात होती आणि काय नक्की चर्चा झाली? भेट याच्या संदर्भात होती की आमची फाईल तिकडे आहे आणि मका आणि धान म्हणजे तो काय म्हणतो आपण तांदूळ वगैरे तिकडचा, त्याचे पैसे जे आहेत ते सगळे आमदार आमच्या पाठीमागे लागले. यावेळी ते शेतकऱ्यांचे पैसे द्या, आणि ते पैसे जे आहेत भारत सरकार आपल्याला रिएम्बर्स करतं. अगोदर आपण पैसे द्यायचे आणि भारत सरकार त्यानंतर तेवढे पैसे आम्हाला परत करणार. पण ते सगळं अडचणीतून इकडे फाईल, तिकडे फाईल, तिकडे फाईल. म्हटलं भाई असं असं आहे. त्यांनी माझ्यासमोर फोन केला आणि सांगितलं भाई हे रिएम्बर्समेंट होणार आहे याची, आणि धान खरेदी झालेला आहे किंवा मका खरेदी झालेला आहे. मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मंत्री याच्यावर चर्चा करतात. तर ताबडतोब ती फाईल कुठे ती शोधा आणि त्याप्रमाणे ते पैसे जे अदा करा. साधारणपणे किती पैसे मिळणं बाकी आहे, केंद्राकडून किती पैसे आपल्याला येणं बाकी आहे, त्या संदर्भात काही आकडेवारी समजा? माझ्याकडे आता आकडेवारी असं काही नाही आहे, कारण महाफेड, आदिवासी आणि पणन अशा 3-4 लोकांकडून जे आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत ते मका गोळा करणं म्हणजे विकत घेणं, त्याच्यानंतर धान विकत घेणं शेतकऱ्याकडून, तर ही सगळे काम करत असतात. तर ही संपूर्ण फाईल पाठवलेली. आता माझ्याकडे नक्की आकडा किती तो नाही आहे, त्या ह्याला बरोबर आहे त्या नर्सिकरला. तर त्याप्रमाणे जे आहे की त्यांनी सांगितलं की नाही, हे पैसे ताबडतोब द्यायला पाहिजेत. सेक्रेटरीना देखून ओपी गुप्ता त्यांना त्यांनी फोन सांगितलं हे ताबडतोब हे पैसे तुम्ही द्यायला पाहिजेत. शेतकऱ्यांचे पैसे आहेत, परत भारत सरकार त्याच्यावर रिएम्बर्स, म्हणजे भारत सरकार तुम्हाला ते परत करणार आहे. भारत सरकारच्या वतीनं आपण हे सगळं विकत घेतो, धान म्हणा किंवा मका म्हणा, भारत सरकारची योजना आपण विकत घेतो आहोत. बाकी लहान सहान खर्च आपण करत असू. तर त्यांनी ते ताबडतोब कबूल केलं. म्हटलं पाहिलं असेल तर ताबडतोब हे करा. त्यासाठी मग तिकडे आम्ही गेलो म्हणजे सांगितलं ते हे ते आपले धान खरेदीची वगैरे किती पैसे फाईल आहे ते काय माहिती? 3,214 कोटी रुपये धान आणि मका, बरोबर, टुगेदर एवढे पैसे आपल्याला, म्हणजे चुकारा हा शब्द त्याला वापरतात, तो शेतकऱ्यांना द्यायचा आहे.
ते खरं तर आज ओबीसीची महत्वाची बैठक पार पडलेली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी कोर्टामध्ये एक याचिका देखील होती की काही चुका झालेल्या आहेत. वेलंटीची चूक असेल वगैरे असेल, या सगळ्या चुका झालेल्या आहेत. त्यामुळे काही जातींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते वर्ग करता आलेले नाहीत. अशा म्हणजे पद्धतीने काय समजलं नाही. आय एम सॉरी टू अंडरस्टँड. म्हणजे प्रश्न काय तुमचा? चुका झालेल्या आहेत. वेलांटी उकार असेल, धनगरचं धनगड झालेलं आहे. या सगळ्या असं आहे ना की ह्या सगळ्या ज्या आहेत, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत माझा जो अनुभव आहे त्याच्यासाठी जो आयोग आहे तो आयोग त्याचा अभ्यास करतो आणि खरोखर ती चूक आहे नाही की वेगळीच ती जात आहे असेल आणि त्याच असेल तर त्या आयोग जे आहे त्याचा सगळा रिपोर्ट तयार करतात. प्रत्यक्ष किती किती लोक आहेत, काय आहेत, त्यांची परिस्थिती कशी आहे आणि ते नंतर मंत्रिमंडळाला शिफारस करतात. मग त्या शिफारसमध्ये 2 ठिकाणी सांगतील की हे करायला पाहिजे, हे बरोबर आहे. एखाद्या ठिकाणी सांगतील हे काही करण्याजोगं आम्हाला वाटत नाही. तर ते सगळं त्याचा जो चॅनल आहे त्यातून ते व्हायला पाहिजे असं जो माझा अभ्यास आहे तो असा आहे. तर ते करतील आता. माजी मंत्री सुबोध सावजी यांनी अशी एक मागणी केली. सुबोध सावजी साहेब मागणी अशी केली की सध्या देशावरती आर्थिक संकट आहे, त्यामुळे आजी माजी आमदार खासदार यांचं 1 वर्षाचं वेतन किंवा मानधन जे आहे हे गोठवण्यात यावं. अरे गोठवण्यात आलं तर अगोदर ते त्याच्यातल्या अनेक आमदारांना जे आहेत ना आता काय अडचणीची परिस्थिती आहे काय सांगायचं. त्यांना जर सगळं म्हणजे जे माजी आमदार वगैरे आहेत त्यांचं पेन्शन आपण गोठवलं तर काही लोक तर त्या पेन्शनवरच चालू आहेत. त्यांना काय आपण करणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मागच्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडत आहेत, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 महत्त्वाच्या नेत्यांबद्दल खूप प्रचंड प्रमाणात चर्चा आहे की ते पदावर नाही आहेत. नेमकी सत्यता काय आहे? आपलं काही बोलणं झालं का सुनेत्रा पवारांशी? राष्ट्रीय कार्यकारिणीमधून देखील ज्या पद्धतीनं जुन्या लोकांना, तुमच्यासारखे अनेक महत्त्वाची लोक आहेत जी नाही आहेत त्या कार्यकारिणीमध्ये, तर ती आम्ही बदलू असं देखील म्हटलं होतं. तर त्या संदर्भात काही सुरू आहे का सध्या? नाही ती चर्चा वगैरे काही आमची झाली नाही. परंतु ते तुम्हीच टी व्ही ते प्रेस कॉन्फरन्स दाखवली ना तुम्ही, त्याच्यामध्ये महेश पाटील, उमेश पाटील आणि अधिक अविनाश 3-4 बसलेले होते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे. आणि त्यांनी ते क्लिअर केलं ना की प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांची जी पदं आहेत ती आहे तशीच आहेत, त्याला धक्का लावलेला नाही असं हे तुम्ही दाखवलेलं आहे. ते वर्तमानपत्रात आलेलं आहे. आता आणखीन काय सांगा. राष्ट्रवादीमध्ये कागदोपत्री जर आपण पाहायला गेलं साहेब तर अजूनही दोघांच्याही कुठल्याही नावांसोबत पदांचा उल्लेख नाही. याचा अर्थ ते सगळ्या पदावर नाही अशी एक माहिती. नवीन पत्र संदर्भात काही तयारी झाली आहे का? नवीन पत्र तयार मला काय माहिती नाही. मी पत्र काय मी ना जुनं पत्र तयार करण्यामध्ये आहे ना नवीन पत्र तयार. ते सगळं जे आहे आमचं ऑफिस आणि ते बघतात. कोर कमिटीची बैठक पार पडणार होती, ती कधीपर्यंत पार पडणार आहे? कुठली कोर कमिटी? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी. मला माहिती. ते आता आम्हाला प्रमुख जे आहेत आमच्या ते आम्हाला सांगतील त्यावेळेला कमिटी मिटिंग होईल. मधल्या काळात तटकरे आणि पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली, तर दुसरीकडे पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काल सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीमध्ये 2 छगन भुजबळांनी घेतली भेट घेतली. एकमेकांशी बोलत नाही. मात्र इतर पक्षाचे कोण नेते, एकमेकाशी बोलत? राष्ट्रवादीचेच नेते ज्या पद्धतीने गोंधळ सुरू बोलतात आहे, ना. आम्हाला समन्वय भेटले आहे. की बोलतातच ना. आम्ही प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये आहे. आमचं बोलणं चालूच असतं. आता सुद्धा ते काय समन्वय समितीची मिटिंग आहे 4 वाजता. भेटणार होतो आम्ही. ताई आज होत्या, आमच्या उपमुख्यमंत्री. चर्चा झालीच ना. म्हणजे कुठले विषय आले आहेत, काय केलं आहे. तर जसे भेटतात तसे आपण बोलतो. आणि त्याच्यामध्ये आमदारांशी सुद्धा म्हणजे आता आमच्याकडे येतात ना आमदार, आम्ही भेटतो. प्रत्येक जण जे आपापलं काम करत असतो. पण तुमचं म्हणणं काय ते मला कळलं नाही. काय प्रश्न आहे तुमचा? समन्वय नाही आपल्या लोकांमध्ये. समन्वय पक्षामध्ये
असं हा तुमचा समज आहे, गैरसमज आहे. आमदार देखील ज्या पद्धतीने सध्या चर्चा सुरू आहे तर आमदार अस्वस्थ असल्याची देखील माहिती आहे पक्षातले जे आमदार आहेत ते. ती तुमची माहिती आहे, माझ्याकडे अशी काहीही माहिती नाही. आमच्याकडे आलेल्या आमदारांना जे आहे जे जे काही करता येण्यासारखं आहे, या मंत्री महोदय या बसा बसा करते बघा. आताच तुम्ही म्हणाला ना की आमचा समन्वय नाही, बघा आहेत की नाही मंत्री महोदय, आलेत की नाही, माझ्यावर बसलो की नाही मी एकत्र. हे तुमचा गैरसमज आहे की आमचा समन्वय नाही, आमचं बोलणं नाही, हे नाराज आहे. कोणी नाराज नाही. काय बरं झालं या आले त्याच्यामुळे सिद्ध झालं. मात्र गेल्या काही दिवसांपासून जे अरोरा सगळं तुमचं काम पाहत होते. कोण अरोरा? नरेश अरोरा डिझाईन बॉक्स पिंक पिंक बरं हां हां ते काम पाहत होते. मात्र आता प्रशांत किशोर काम चांगलं पाहणार अशी देखील चर्चा सुरू मला आहे. माहीत नाही बाबा. ते जे गुलाबी वगैरे होते ते ना, ते काय ना ते मी तेवढं मला माहिती होतं ते. पण आता आणखीन प्रशांत किशोर मी नाव फार ऐकलेलं आहे, पण ते काही बघतात त्यांना काम दिलंय न दिलं मला काही कल्पना नाही. पक्षाला सध्या रणनीतिकाराची गरज वाटते का? वरिष्ठ नेते असताना सध्या म्हणजे निवडणुका सुद्धा नाहीये तर अशा चाणक्याची गरज वाटते का पक्षाला? हा अशा चाणक्याची गरज वाटते का? रणनीतिकाराची गरज वाटते? अरे पण तुम्ही असे प्रश्न विचारतात ज्याची मला माहितीच नाही, किंवा जे खरोखर असे त्यांना त्यांची मदत घेतली जाते आहे त्याच्याबद्दल तुम्ही पुढचे प्रश्न विचारून कसं काय मला विचारलं? मला स्वतःला वाटतं की आमचे जे सगळे जे काही आमदार आहेत, आमचे मंत्री जे आहेत ते सुदृढ आहेत, काम करणारे आहेत. ठीक आहे, ऑफिसमध्ये काही सहकार्य करायचं असेल, एखादी काही पॉलिसी काय असेल टाकायची असेल तर काही वेळेला मदत घेतली जाते. परंतु खरं काम जे आहेत आमचे कार्यकर्ते जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, मंत्री, आमदार, नगरसेवक, ही मंडळी जेवढं काम करतील तेवढी आमच्या पक्षाची ताकद वाढणार. दुसरीकडे पेट्रोल डिझेल संदर्भामध्ये आता किती साठा आहे? कारण की खूप चर्चा सुरू आहे, बऱ्याच ठिकाणी पेट्रोल आहे ते मिळत नाहीये, डिझेल मिळत नाहीये, ग्रामीण भागामध्ये फार तुटवडा आहे, शेतकऱ्यांचं कामं प्रलंबित राहिले असं देखील समोर आलेलं आहे. आता 1 महिन्याचा स्टॉक आहे आमच्याकडे, डिझेल, पेट्रोल, केरोसिनचा स्टॉक आमच्याकडे आहे. आणि ठीक आहे, थोडंसं कुठे जरा उशीर होत असेल जायला वगैरे काय, पण आहे, सगळ्यांना मिळते असं आमचं, माझं तरी म्हणणं आहे. अशी तक्रार आमच्याकडे आलेली नाही. केरोसिनच्या बाबतीमध्ये आम्ही सांगूनसुद्धा काही जिल्ह्यात सुरू झालं, काही जिल्ह्यात सुरू झाल्याचं कारण ती विक्रेत्यांची जी पुरवठादारांची जी साखळी होती, जी आहे चेन, ती तुटलेली आहे. की जे प्रमुख जो आहे तो विक्रेता, मग त्यांचा सबविक्रेता, मग ते आपल्या मुंबईमध्ये तर एक बैलाची गाडी असायची, 700-800 गाड्या होत्या तेवढ्या माझ्या मतदारसंघात त्या शिवडीला काय. आणि मग ते भरून सगळ्या गल्लीतून जायचे. पण 5-7-8 वर्ष जे आम्ही दिलंच नाही, काही केरोसिनच बंद केलं, त्याच्यामुळे ती साखळी जी आहे ती तुटली. तर आता काही ठिकाणी लोक पुढे येत आहेत आणि हे काम हातात घेतात आणि आम्ही त्याप्रमाणे पुरवठा करतो आहोत. ग्रामीण भागाच्या बाबतीत तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? कारण आता ग्रामीण भागाच्या बाबतीत इंधन, डिझेल असेल हे जास्त प्रमाणात लागतं, कारण का आता पेरणी आणि सगळे हे दिवस चालू झालेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाच्या बाबतीत काही विशेष असं काही सवलत किंवा आमच्याकडे पेट्रोल पंप आहेत जे जिथे जिथे तक्रार येईल अशी तक्रार आमच्याकडे आली तर आम्ही ताबडतोब त्या तक्रारीची दखल घेतो आणि त्याप्रमाणे जे सहकार्य करतो सगळ्यांना. अडचण काय आहे? याचा फटका पडायला लागला भाजीपाला, याचा फटका आहे तो पडताना दिसतोय. भाजीपाला असतील, दर आहेत ते वाढत चालले सगळ्या गोष्टी. तर सरकार म्हणून नियंत्रणासाठी हे बघ काही गोष्टीची ज्या आहेत भाजीपाला किंवा काही गोष्टीचे आहेत, काही वेळा दर एकदम खाली येतात, फेकून द्यावं लागतं. दुपारी 12-1 वाजले की अशीच फुकट देतात. काही वेळा त्याचा तुटवडा निर्माण झाला की त्याचा भाव वाढतात. अर्थात आता ह्या सगळ्याच गोष्टींवर जे आहे डिझेल, पेट्रोलची जी आहे, जी काही कमतरता जी होती आहे, म्हणजे परदेशातून ते होर्मुझ स्ट्रेटमधून जे आहे त्याचा परिणाम जो आहे हा जागतिक परिणाम आहे.
तो काय फक्त आपल्या देशावर किंवा आपल्या राज्यावरचा परिणाम नाही. तरीसुद्धा मी नेहमी सांगतो की मोदी साहेबांचे आणि त्या मंत्र्यांचे, आमचे भारत सरकारच्या मंत्र्यांचे आभार मानायला पाहिजे की पूर्वी 27 देशांकडून ते पेट्रोलियम पदार्थ घेत होते, क्रूड ऑइल वगैरे वगैरे, जे काही डिझेल पेट्रोल, आता जवळ 45 ते 50 नवीन ठिकाणावरून ते आणत आहेत. आणि अनेक ठिकाणी जशी जी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थिती सुदैवानं अजून आपल्याकडे निर्माण झाली. अडचण आहे, परंतु सगळ्यांनाच कल्पना आहे की ही अडचण जी आहे, ही जे इराण आणि अमेरिका यांची जी लढाई आहे त्याच्यामुळे ही अडचण निर्माण होते आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अगदी 100% नाही, परंतु बऱ्याच प्रमाणावर जे जास्ती कुठे अडचण निर्माण होणार नाही यासाठी भारत सरकार आणि मग राज्य सरकार काळजी घेत आहे. कांद्याचा प्रश्न थोडाच पेटलेला पाहायला मिळतो. तुम्ही तिथे नाशिकमधून येतात. नाशिकमध्ये 2 दिवसापूर्वी आंदोलनं देखील आहेत कांद्या संदर्भामध्ये पेटलेलं पाहायला मिळालं. कांद्याला दर नाही आहे असं देखील चित्र आहे ते सध्या समोर येत आहे. मी मगाशी सांगितलं काही वेळेस जागतिक प्रश्न निर्माण झाले आहेत. कांदा, द्राक्ष तिकडे गोदीत गेले आणि पुढे तिकडे सगळं बंदच झालं, अडचण निर्माण झाली. बांगलादेशमध्ये आमचं एक्सपोर्ट होत होते द्राक्ष आणि कांदा, ते बंद झालं. आणि म्हणून कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच्या दिवशी मला वाटतं जाहीर केलेलं आहे की 1235 रुपये या भावाने, म्हणजे 1250 रुपये क्विंटलच्या भावाने कांदा खरेदी करणार नाफेड. आणि आज आम्ही ते मीटिंगमध्ये सांगितलं की ह्या सगळ्या नाफेडच्या लोकांना सांगा की तुम्ही मार्केट कमिटीमध्ये या आणि तिथून हा माल खरेदी करा, म्हणजे कोणाचं जर फसवणूक होणार नाही. या तुम्ही 1235 रुपये क्विंटलने जो माल आहे खरेदी करा. आणि तो जर केला तर ताबडतोब ज्या इंटरव्हेन्शन झाल्यामुळे व्यापारीसुद्धा मग भाव निश्चितपणे वाढवतात. तर आज आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांना सगळं. कॅबिनेटमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा झाली तेच तर सांगतो, म्हणून आम्ही मागणी केली नाही करा. सर हिंदी में बता दीजिए कि सर पेट्रोल नहीं, मराठी में ख़त्म हो गया है. हो गया सर. और मराठी के लोग जो है थोड़ी शांति रखे, नहीं तो वो गड़बड़ करते हैं, फिर हमको तुम क्या बोलता है समझता नहीं हम. हो गया. शांति शांति पेट्रोल और डीजल को लेकर ईंधन की जो समस्या है उसे किस तरीके से महाराष्ट्र सरकार देख रही है और क्या कोई डिसीजन? मेरे हिसाब से जो है ये जो है पूरे दुनिया के सामने ये संकट खड़ा हो गया. ये कुछ भारत या महाराष्ट्र के सामने की संकट नहीं है. यूरोप में वही संकट है, अमेरिका में खुद वो संकट है, भाव बढ़ गया है. जापान तक जो है ये संकट है. और ये संकट क्यों पैदा हुआ है? जो ईरान और अमेरिका और ये सब जो लड़ाइयाँ चालू है और वहाँ से ये जहाज़ करीबन 200-300 जहाज़ जो है अटके हुए हैं. आहिस्ता आहिस्ता उसमें जो है कुछ रास्ते निकल रहे हैं. मगर हम तो कहेंगे कि हमारे प्रधानमंत्री मोदी साहब ने जो है दूसरे देशों से संपर्क करते हुए जो है ज़्यादा से ज़्यादा इस डीजल पेट्रोल देश में लाने की कोशिश की है. और आज मैं समझता हूँ हो सकता है कि थोड़ा सा 2-3 रुपये भाव बढ़ गया है, और फिर भी मिलता है सबको. तो मैं समझता हूँ कि इसका तो श्रेय जो है भारत सरकार को देना चाहिए. क्योंकि आप अगर सुनते आप ही, मैं तो आपके सारे जो चैनल देखता हूँ तो उधर क्या हो रहा है, बांग्लादेश में क्या हो रहा है, पाकिस्तान में क्या, जापान, उधर क्या क्या हो रहा है. तो इधर की भयानक परिस्थिति है दूसरी जगह आप ही बता रहे हो. तो मैं समझता हूँ ठीक है, मगर ये संकट जो है ये पूरे संसार में संकट छाया हुआ है. महाराष्ट्र की केरोसिन के अभी क्या हालात है? महाराष्ट्र में केरोसिन के अभी क्या हालात है सरकार की तरफ? देखिए हमारे पास करीबन जो है ना 4,500 किलो लीटर लगभग केरोसिन है. कई जगह पर जो है केरोसिन का जो है आवंटन शुरू कर दिया है, दे रहे हैं. मगर केरोसिन के जो विक्रेता थे, पहला जो प्रमुख विक्रेता, फिर उसके सामने जो छोटा विक्रेता,
वो घर घर जाके जो है ये केरोसिन देता था। वो जो चेन जो है ना, वो कई साल से केरोसिन का हम नहीं देते हैं, इसलिए बंद हो गई वो चेन। अब फिर से जो लोग आगे आ रहे हैं, और हमने कहा है कि जो जो आगे आएंगे उनको तुरंत जो है परमिट दिया जाए, और जो बेचने के लिए तैयार है तो हम उनको ताबड़तोड़ इतना केरोसिन देने के लिए तैयार। कुछ बहुत सारे जिलों में जो है अब ये शुरू हो गया है। सर, महाराष्ट्र के मुख्यमंत्री से आपने मुलाकात की थी, किसानों के रिबेट्स को लेकर क्या केंद्र सरकार से भी आप कुछ मदद के लिए नहीं, देखिए, हम जो धान, जिसको जो है ना ये चावल बनता है, उसके पहले जो धान बोलते हैं, और मकई, ठीक है ना, तो ये जो है हम भारत सरकार ने जो भाव लगाया हुआ है उस भाव से जो है खरीद करने का काम जो है हम लोग करते हैं। हमारे ओर से फिर वो फेडरेशन है, महाफेडरेशन है, फिर आदिवासी मंडल है, तो ऐसे सब लोग जो है ये काश्तकारों से जो है, किसानों से ये सारा जमा करते हैं। अब इनका करीबन 3,500 करोड़ रुपया, कितना 3200 करोड़ रुपया जो है इनको देना है। और ये सारा पैसा जो है पहले राज्य सरकार देती है, फिर भारत सरकार जो है वो हमको वापस देती है पैसा। तो वो जब थोड़ा लेट हो रहा था तो सारे जो हमारे एमएलए हैं, मिनिस्टर बोलने लगे, भाई वो किसान लोग जो है वो पूछ रहे हैं। तो मैंने जाके सीएम साहब को बोला कि भाई ये फाइल जो है तुरंत जो है वो ज़रा देखो क्या है, और ये पैसा तुरंत जो है अगर रिलीज़ हो जाए तो किसानों की जो है जो शिकायतें जो है कम होगी। तो उन्होंने मेरे सामने जो है फ़ोन लगाया, ढूंढ के निकाला, और उनको कहा कि तुरंत जो है ये पैसा जो है दिया जाए। सर, अमित शाह जी का बयान आया है कि नक्सलवाद जो है पूरे देश भर में पूरी तरीके से खत्म हो चुका है। महाराष्ट्र की क्या स्थिति है, उसके बारे में क्या कुछ कहना चाहते हैं? जो अमित शाह साहब ने कहा है, उसने जो कहा है कि देश की जो परिस्थिति है उस देश में महाराष्ट्र भी है। जब वो देश की बात करते हैं तो महाराष्ट्र में आया भाई, उसमें है कि नहीं? तो जवाब उन्होंने दिया है ना। तो बहुत बहुत शुक्रिया आपको सबको। चलिए, अगर जो चाय, अगर वो चाय पानी जरा पियो, जरा शांति से, बाहर बहुत धूप है। हाँ? तो क्या करें भाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।